हॅलो. अतिशय सुंदर गजर, बरचस मनोरंजन. आणि जो आता गजर घेतला तो तर लाजवाब. म्हणजे त्या गजरात आपण कुठे बसतो, त्या गजरात आपण कुठे बसतो त्याचा आपणच विचार करायचा. म्हणून सांगतो, परमेश्वराने अक्कल सगळ्यांना दिल्या ना, पण ती वापरूची खय, ती वापरूची खय या प्रत्येकाक समजो गया. आणि आपण काय करता. कारण बुवा, ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 3 बोट आपल्याकडे लक्षात ठेवायचा. आणि एक बोटाचा जो वरचो कॅमेरा परमेश्वरात, तो आपल्याकडे बघित असता. म्हणून आपण गजर सादर करते वेळी सुद्धा आपण त्या विषयाचा काडीमोल सुद्धा भाग होता कामा नये. तर गजर आपण बोलायचो, नाहीतर उगाच बसलेल्या गांजला टाळवायचा. कारण तुम्ही आम्ही सगळे एका माळेचेच मनी आहोत. कोण धुतल्या तांदळाचो नाया. तेव्हा भजना होती अशी नी आता भजना कशी आहेत ह्या सांगण्यापेक्षा आपण काय करता ह्या आपल्या समजाव गया. बरोबर की नाही. आपण म्हणता की माता भगिनी समोर बसलेले आहेत आणि आपणच पिवळं पट्टो काढणार, ह्या कितपत योग्य. जेव्हा तुम्ही भवसागर हा पार कराया, भवसागर हा पार कराया, नाममुखी देखावे. भवसागर हा पार कराया, नाममुखी देखावे. नाममुखी देखावे, हरी नाममुखी देखावे. काय बुवा, बाकी काय टेन्शन नाही. पण आज जांभळे बुवा म्हटल्याच्या नंतर अध्यात्म सांगण्यात त्यांचा हात खंड आहे. पण आज त्या कोण खर्चो खुळो कुत्रो चावलो काय मगाशी इल्लल तर बाकी फुरसा नाही तुका चावला. त्या दिसल्यापासून तू असो भरकाटलं. हा अरे बाजूक बसलेले आहेत ना आज ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी बुवा आज भजनामध्ये, या भजनामध्ये हरिनामामध्ये आपलं आयुष्य घालवलं, हा त्यांच्यावरसून सुद्धा जोक करण्याची तुझी पात्रता येईल. त्यांका सुद्धा विनोदात घेतलं तू धोतर घालून असा हवा जाता ते बाजू. म्हणजे कितपत आपण बोलताव ना त्याचा प्रत्येकाने विचार करू गयो. मी बुवा पहिल्यांदा सांगितलंय की पोयरेगाव, यो पोयरेगाव म्हटल्याच्या नंतर भजनाची शान आहे. पण बुवा आज माईक हातात घेऊन तुझा कौतुक त्या माणसाने केल्याने, माईक हातात घेऊन तुझा कौतुक करून तुका 500 रुपये दिल्याने तर तू त्यांच्या धोत्रापर्यंत जाऊन पोचलंस. ह्या कितपत योग्य ह्या माका सांग. म्हणून तू स्वतः सांगतस ना की अक्कल सगळ्यांना दिल्या ना देवान, पण वापरूची खरी समज होई. तुकाच जर वापरूक जर समजली नाही तर दुसऱ्याक काय सांगत. अरे जांभळ्या जाम पिवलंस खरोखर. हा वा हा
त्यांनी 500 रुपये तुका दिले नाही ना, त्यांनी 500 रुपये त्यांनी तुका दिले नाही, माका सुद्धा 500 रुपये दिले नाही. माऊली, तुम्ही केलेल्या कर्तृत्वाची जाण ठेवून कलाकार तुम्ही आहात आणि तुमच्यासारख्या महान कलाकारांनी आमच्यासाठी जे कौतुक केलं ते बुवा 500 रुपयापेक्षा कितीतरी मोलाचं आहे, कितीतरी मोलाचं आहे. जे तुम्ही शब्द आमच्यासाठी जे तुम्ही शब्द वापरलात ना बुवा, हे कितीतरी मोलाचे आहेत. बाकी कुठली गाणी म्हणणार नाही, तुमच्यासाठी या गाणं म्हणते. काका, हे गाणं फक्त तुमच्यासाठी हा, कारण तुम्ही आमच्या कलाकारांची केलेली जाण. कारण बक्षीस देऊन या माईक वरती एवढं सांगणं म्हणजे किती मोलाचे शब्द तुम्ही आमच्यासाठी वापरलात, ते शब्द आम्ही घेऊन या ठिकाणी जगतो. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं आमच्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. सांगा कसं मी फेडावं माझ्या कातड्याचा जोडा शिवावा. वाटे मज तुमच्या पायात राहावा. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण. आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार. कसं मी फेडावं माझ्या कातड्याचा जोडा शिवावा. वाटे तुमच्या पायात माझ्या कातड्याचा जोडा शिवावा. वाटे तुमच्या पायात माझ्या कातड्याचा जोडा शिवावा. वाटे मज तुमच्या पायात राहावा. एवढ्या मोलाचं शब्द माझे नाही, पण भावना तुमच्या पिक्चरही माझी आहे. कधी विसरणार नाही तुमचे उपकार, कधी विसरणार नाही तुमचे उपकार. अशा या जीवाला तुमचा आधार, अशा या जीवाला तुमचा आधार. तुम्ही कला प्रेमी तुमची माया लय अपार. तुम्ही कला प्रेमी तुमची माया लय अपार. तुमच्या आशीर्वादाने मिळालं हे सारं, तुमच्या आशीर्वादाने मिळालं हे सारं. तुम्ही जपलंय आमचं मन, आम्ही साजरा केला सण. तुम्ही जपलंय आमचं मन. काका, तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही या ठिकाणी आहोत. तुम्ही आमची मनं जपली म्हणून आज संतोष जोईल बुवा आणि गणेश जांभळे बुवा या ठिकाणी उदयाला आलेले. तुम्ही जपलंय आमचं मन, आम्ही साजरा केला सण. तुम्ही जपलंय आमचं मन, आम्ही साजरा केला सण. जगापुढे आलो लौकिक झालो, जगापुढे
श्वास जरी सुटला तरी साथ ना सुटावी श्वास जरी सुटला तरी साथ ना सुटावी माझी विनंती तुम्हा सर्वांना पटावी माझी विनंती तुम्हा सर्वांना पटावी सोहळा पाहणाऱ्यांची पार न फिटावी सोहळा पाहणाऱ्यांची पार न फिटावी आज जे हा सोहळा पाहतायत आज जे हे सोहळा पाहतायत ना त्यांच्या सोहळा पाहून डोळ्यामध्ये अश्रू तरळले पाहिजे की आजच्या कोयरे गावामध्ये एवढे कलाकार जन्माला आले एवढे कलाकार जन्माला आले आणि त्या कलाकारांच्या पुढ्यर्थ हा सामना ठेवलेला आहे नाही काय एका घराने म्हणजे खाडी परिवाराने हा सामना ठेवलाय खरोखर डोळ्यामध्ये साठवून ठेवा असा हा सोहळा आज याची डोळा आम्ही पाहतोय पण काय म्हणतोय बघ माझी ही विनंती तुम्हा सर्वांना पटावी माझी ही विनंती तुम्हा सर्वांना पटावी सोहळा पाहणाऱ्यांची पार न फिटावी सोहळा पाहणाऱ्यांची पार न फिटावी माझी ऐकून घ्यावी धून रसिकानो कान देऊन माझी ऐकून घ्यावी धून रसिकानो कान देऊन पुन्हा जरी नाही आलो या ठाई पुन्हा जरी नाही आलो या ठाई माझ्या आठवणीत ठेवा माझ्या कातळ्याला तुला शिवा वाटे तुमच्या पायात माझ्या कसं गाव मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर गुण कसं गाव मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर गुण आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसं मी फेडावं मी तुम्ही भजन केलं त्याला वाईट म्हणत नाही मी किंवा नाव ठेवत नाही पण माझी एक अशी पद्धत आहे जर आपण ती गोष्ट जर करत असू तर दुसऱ्याक बोलायचा नाही बरोबर आपण जी गोष्ट करू ती दुसऱ्याक बोलायची नाही काय करूच आपल्या का मी सुद्धा त्याच्यातलो तू सुद्धा त्याच्यातलो पण तुझा कसा झाला ईदभर तोसा आणि हातभर बी पेवता कसं तो बघलास ना मगापासून एखादो बिना पाणी एका गावत नाही तसा म्हणजे समजा एखाद्या गाढवाच्या पुढ्यात जर तुम्ही पत्रावळीवर जेवण घाला पंचपक्वानाचा गाढव जेवण खाय पहिलो पत्रावळ खातो लोक बरोबर तसा जेवढा हिने सुरुवातीक चांगला सांगल्या तेवढा गजराच्या माध्यमातून सुरुवातीक वाईट सांगल्या ह्या उदाहरण तुका बुवा तुकानी माका मान कधी या माका सांग तुकानी माका मान कधी या तू माका त्या भाभीवरतून सांगतस ना तुकानी माका मान कधी या बुवा एक गाढव असता गाढव ऐकून घे संगत कशी करू होई त्याचं उदाहरण आहे एक गाढव असता गाढव त्या गाढवाच्या पाठीवर एक त्याला भंकस करूसाठी म्हणून मजा करूसाठी त्या गाढवाच्या पाठीवर एक लक्ष्मीचा फोटो लावता लक्ष्मीचा फोटो लावल्याबरोबर बांधून ठेवता तो तर गाढव आपला दिवसभर त्या बाजारात फिरता गाढव बाजारात फिरल्याबरोबर बाजारातलो प्रत्येक दुकानदार किंवा घरवालो त्या गाढवाक नमस्कार करता गाढवा असो फुगता गाढवाक वाटता ह्या गाढव असून सुद्धा माका मनाक गेलेले पाया पडतात म्हणजे मी किती मोठो त्या जेनी फोटो लावलेल्यांना त्या
मित्रांन काय केल्यान तो फोटो काढून ठेवल्यान. फोटो काढल्याबरोबर त्या गाडव परत बाजारात गेला. बाजारात गेल्याबरोबर जो तो दांडको घेऊन त्या गाडवाक मारी. गाडव म्हणतो अरे काल म्हणा गेलो मी त्या बाजारात ना फिरलोय पण तोच दुकानदार म्हणा गेलो काल जो पाया पडा होतो तो आज माका दांडो मारता. बुवा म्हणून तुका सांगतय त्या कायच करी होता तो गाडवाच्या पाठीवर जो लक्ष्मीचा फोटो होतो ना त्या लक्ष्मीच्या फोटो पुढे नतमस्तक प्रत्येक जण होय होतो, त्या गाडवा पुढे नाही. बरोबर ना? म्हणून बुवा तुकानी माका जोपर्यंत किंमत हा कधी फक्त मुखात नामस्मरण ना तोपर्यंत किंमत हा. एकदा तू आपण पेटीवरून उतारलास ना की तुकानी माका शून्य किंमत आहे एवढं लक्षात ठेव. आणि ती किंमत जर सांभाळूची असतात तर आपल्या मुखामधून येणारी वाणी चांगली होईल. बरोबर? कारण परमेश्वरान ज्यावेळी मनुष्य जन्म बनवल्या तेव्हा प्रत्येक अवयव परमेश्वरान बनवल्या तेव्हा त्या का अडचण इली नाही, विचार करूची पाळीच योग नाही. पण एक अवयव बनवते वेळी परमेश्वराक 50 वेळा ना 100 वेळा विचार करूचो लागलो. ती म्हणजे अवयव म्हणजे आपली जिभा. या जिभेवरती साखर आणि विष एकत्र नांदतं लक्षात ठेव. जर एखाद्याशी आपण चांगलं बोललो तर जग आपल्या बरोबर येतं, पण एखाद्याशी वाईट बोल तुका दुसरे दिवस जग लाथाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वेळ आपली पंगत चुकली तरी चालत, जेवण लेट मिळात, पण संगत जर चुकली ना तर आयुष्याचा मार्ग बुवा बदलून जातो. एवढं लक्षात ठेवा. मी बोलत नाही कोणाक एवढ्या पातळी कोणाक बोलत नाही, पण तुमच्याकडे दादा भजन आहे ना त्या भजनात मी सलाम करतोय. पण आज काय केलं, आज तू वेगळ्या मार्गाने माका मार्यात घालूचा प्रयत्न केलं. बरं ह्यो मी शाळेत असताना तने वाटाने खालय आणि ती पिवळं पट्टो मारलंय, ह्यो माझोच मित्र. धावत गेल्याबरोबर रांगोळी काढीत मी गेलोय बरोबर हा. फाटक गुरुजींनी काय सांगितल्यानी, अरे जांभळे गणेश, अरे तो जोईल खय धावत गेलो तो बघ जा. ह्यो माझ्या पासून धावत येता त्या पिवळ्या पट्ट्यात घासुरान जवळजवळ 50 टेपो पडलो. बरोबर? लय वेळा पडलंस ना तेव्हा तुका काय वाटलं असात रे? हा शी बाबा आम्ही नाही त्याच्यात, परत वर्गात बसलंच कसं मागा समजत नाही. अरे आवडपणा म्हणजे कितीशी बोलायचा, म्हणजे मी आपलं बसलोय तो बोला उठतो तेव्हा काळजाक माझ्या घरी पडत होते. ऐकला काही पोहेरात माझं जवळ घर हा एवढं, हे बाजू कात्र्या बित्र्या जाताना हेच वाटेन जाते. कोणतरी असं बघल्यानंतर म्हणा हो तो बघ होईल रे पिवळो पट्टो काढणार, किती मनाक लागला आता माझ्या. हा बरा वाटत नाही ना रे. हा सन्माननीय सत्यविजय घाडी यांच्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक आले. माझ्या मंडळाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. बुवा मनोरंजन व्हायच ना, मनोरंजन हे कोणाक नको, मनोरंजन सगळंच व्हाया. कारण बुवा आज हे बसलेले आहेत ना सगळ्यांची लग्न झालेली नाही. काय जण असेच वाट बघतात. मिरजिलो पाऊस पडलो तरी पोरग्या कोणाच्या तडाख्यात गावत नाही. काय करशील काय? हे जे सगळे आहेत ना ते लगीन झालेले नाहीत रे. पाऊस पडलो आता मिरगिलो, आता ह्या गरमीचा वातावरण संपतला, थंडी लागतली, काय करतील बिचारे ते. अरे कोणाकोणाची लग्न झाले 40-45 वर्षाचे पोरगे आज आ वाचून बघतात. काय करायचा त्यांनी माका सांग. पोरगीच गावत नाही. काय जणांची तर रेंज गेली, काय जणांची रेंज गेली. सॉफ्टवेअर मारून सुद्धा काय जणांचं डिस्प्ले दिसत नाही. काय जणांची मत माझ्या काय जणांच्या पदरात असली अशी माणसं आहेत ना, काय सांगत का तू मगाशी सांगतस ना भाभी. बुवा काय जणांची जाम मजा, म्हणजे दोन्ही हात ह्याच्यात घी मध्ये म्हणतात तसा होतो तो विषय. तू आता माझा सांगा नको होता भाभीचा सांगलंच म्हणून. आता ह्या युट्यूबच्या माध्यमातून जातं आताकडे बरं तू भाभीचा सांगतस. माझे 2 पोरगे भजनात बसलेले आहेत. आता उद्या ते घराकडे जाऊन मम्मी सांगते, मम्मी जांभळे बुवा काहीतरी सांगत होते, हो काहीतरी भाभीचा सांगत होते, बघा मोबाईल चेक करून. म्हणजे मेलय मी त्याच्यात. किती जखमेर माझ्या मीठ चोळशील रे. बरं खरोखर लग्नात ज्यांची लग्न झाली नाहीत ना काय जणांनी तर असो निर्वशी ग्रुप काढले नाही. 100-150 झिलगे ग्रुप मध्ये.
काय करतील काय ते? हा? ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना वाटतं, जे झाली नाहीत त्यांना वाटतं की लग्न झालेल्यांची मजा. पण काय भोगता होता आमचा आमका माहिती आहे का सामान काय? हा होय. बर मी सांगताय तुम्ही बोमटा नको. देवा शपथ तुम्ही 42-45 वर्ष जरी झाली ना तरी लग्नाची वाट बघा. कारण परमेश्वरान जे का तोच दिला ना त्या दाणे सुद्धा दिल्या ना. वाट बघा. ते दिवशी असा सांगता सांगता कोणतरी एक इलो आणि म्हणालो बुवा सांगतास ना लय काळजा घरे पडतात ऐकलास हो. बोललास ना तेवढा पुऱ्या. माका जरी साधारण डंपर जरी गावलो ना तरी मी समाधानाने सांगू. काय बोलायचा त्याचा. जेवढ्या 7-25 झालो ते बाजून धावत इलो म्हणालो बुवा माका पंक्चर सुद्धा चालत हो. हो हा काय करणार. पण खरोखर ज्याची लग्न झाली नाही त्यांनी अशा आविर्भावात राहू नको. तुम्ही अशा आविर्भावात राहू नको की माका स्कॉर्पिओच गाडी गावात, माका थार गाडी गावात, माका इनोवा गाडी गावात. अशा आविर्भावात राहू नको. अगदी बैलगाडी जरी गावली ना तरी तुम्ही कासरे हातात करा. पेट्रोल डिझेल महाग झाला म्हणून बैलगाडी चांगली तुका. हा लटत झाली तरी पुढे जाऊ दे. मारा एक चपटी जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे. त्यामुळे तुझ्या पदरात काय पण भारी आहे. देवा शपथ बुवांचं नाव एकदम परिवार म्हणजे मगाशी सांगितलं ना त्यांनी माका भाईचा सांगितलं त्याच्या घराकडे जावा तुम्ही. अगदी पाहुणचार एवढं करतो ना. त्या दिवशी घराकडे गेले, त्यांच्या घराकडे गेलंय आणि ती सोप्यावर बसलंय एवढ्यात बुवा म्हणतात बुवा इले जोईल बुवा ते आवाज काढतात ते माहिती आहे ना. तू मोबाईल मध्ये बघलं आज प्रत्यक्ष बघ कशी असते. म्हणाले त्यांना काय ते नाश्ता बिष्टा करा. तर काय करू आता पटकन होणारी वस्तू म्हणजे कांदे पोहे. बरं महिला वर्गांका माहिती आहे पोहे असतात ते भरणीत भरलेले असतात आपल्या किचन मध्ये आणि कांदे सुकत घातलेले होते ते आम्ही बसलेले खाटी खाली. आता करणार काय. हे लाईट काढून नको रे कोणी मधी काढू का लपडा होता. हा का मी कांद्याचा सांगते तर दिसवायचे नाही. कांदे होते ते खाटी खाली. घरातून आवाज येलो. आता पाव तर भिजत घालून झाले. घरातून आवाज येलो ओ ऐकलास त्या खालच्या 2 कांदे द्यावा. मेलय भिवान मी सांगून देवा शपथ मेलय भिवान. म्हटलं आज काय कांदे पोहे गावत नाही तरी हो माझ्या तोंडाकडे बघता मी ह्याच्या तोंडाकडे बघतोय. आवाज खसून येलो. परत एकदा दाराच्या पासून हो ऐकलास त्या खालचे 2 कांदे द्यावा. तेव्हा ह्यांनी असे पाय बाजूक केल्या खाली हात घातल्यांनी खाटी खालचे 2 कांदे काढून दिल्या. तेव्हा म्हटलं आता माका कांदे पोहे. त्यामुळे लोड कमी जास्त होता काय मग कांदे पोहे भारी 1 नंबर. नशीब मिरच्यां मागल्या नाही ना तर आणखी मेला असेल. आवाज काढण्याच्या नादात कोणतरी लाईट काढता. नाही मला वाटतं ह्या कांद्यांचा विषय काढल्यामुळे लोड कमी जास्त होता. नाही पण ह्या टायमाक ना वायर वरसून टाकलेली आहे काय होय ना असू शकता. खरोखरच या पोयरे गावाचा मी या ठिकाणी लाकडास तलाव करतो. गेले कित्येक वर्ष माझं स्वप्न होतं निश्चितच या घाटी परिवाराच्या इथे एक बारीक राहावी असं माझं स्वप्न होतं. दाबू काकांना सुद्धा या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. तुमचं नाव ऐकून मी प्रेरित झालो. का तर तुमचे जे शब्द आहे ते ऐकण्यासाठी आमचे सुद्धा कान या ठिकाणी आतून झाले होते. व्यासपीठावरती उपस्थित माझेपर्यंत सर्वाधिक जांभळबू असतील, जांभू काका असतील, त्याचप्रमाणे आमचे इन्स्पेक्टर सर्वाधिक या ठिकाणी यूट्यूब चालवतात. सर्वांनी त्यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. महिला वर्गाला तर लाकडात शुभेच्छा या ठिकाणी देतो. जोईल बुवा म्हटल्यानंतर निश्चितच ते मनोरंजन करतात. त्यांचा तो हातखंड आहे. निश्चितच एक दिवस जोईल बुवाला मी माझ्या बारामतीला नेऊन त्यांच्या भजनाची कला त्या ठिकाणी सादर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. या महिला वर्गासाठी सुद्धा जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवा. कारण ते जे बोलतायत ते ऐकतात त्याला सुद्धा लाख सलाम या ठिकाणी करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबून मी माझं भाषण थांबवतो.
आणि परत एकदा बारामतीला जाऊन होतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. जेनू काम तेनू बिजा करे तू कसा काय तू काय येऊचा नाही तू जेवढे तांगडा फाकवतस ना माका जमाचा नाही पण ती पेटी तुला कर्मान रडत असात रे तुझ्या काय म्हणत असात ह्यो कोण खयचो गडी हो हा पण त्या बाईने हात घातल्याबरोबर जो शॉक पाठी लागलो तू सांगतस ना तापटच माणूसच तू तापटच काय माहिती ह्या का लाल रंगाची सुद्धा जाम आवड हा हॅलो आता बाजून गेले ना का आता हे माईकांका सुद्धा तोंडात घेऊची सवय आवडता ना बाजूक गेला की आवाजच येत नाही केत नाही असा हॅलो आता बघ कसं आता ह्या का लाल रंगाची आवड ज्या लगीन झाल्या पहिल्या 2-4 दिवसात सासरवाडीत गेलो आणि लाल रंगाची त्या का जाम आवड वरचे कपडे हा हा आवड अशी होता ना ती खाजवल्यासारखी तर सासरवाडीत गेलो सासरवाडीत गेल्याच्या नंतर साशेन सांगल्यान जाऊया नो वरचे कपडे काढा खुटी एक लावानी नळाकडून हात धुवून यावा आता सासरवाडी घ्यायच्या एक कोकाऱ्या शिंगाची गाय हा कोकाऱ्या शिंगाची गाय ती गायची एक मोठी खोडी आहे काय खोडी लाल रंग बघल्यांची भूज काढायची झाला बाबा आता ह्याका काय माहिती नाही नवीन आधी येत होत नाही हो गेलो नी नळाच्या बाजूकत ती गाय बांधलेली होती गेलो नी आपलं वनवर हवान हातपाय धुता हातपाय धूक लागल्याबरोबर गाय जो काय जेव चढलो लाल रंग बघल्यान हासलो मारल्यान ह्याच्या ढेंगात शिंग घातल्यान उचलल्यांनी पडवळ्याच्या मांडवर टाकल्या पडवळ्याच्या मांडवर टाकल्याबरोबर आता करणार काय सासू रोवळी घेऊन अगदी बाहेर इली म्हणागलेली जावई बापू आमचे काय वशाड खायत नाही ना मग म्हणागली सावतीन म्हणागले काय ते खातात मग आता काय करू पडवळ्याच्या मांडवा खाली जातोय आणि मग पडवळा हा काय बघतोय जाऊया का घालतोय असा भातल्यांनी अगदी धार लावलेली सुरी गितल्यांनी मांडवा खाली गेली नी आता पडवळा काढणार याक पडवळा काढल्यान रवळेत ठेवल्यान दुसऱ्या पडवळा काढल्या रवळेत ठेवल्या आणि तिसऱ्या पडवळ्यात महाराजांनो हात घातल्याबरोबर घरातून आवाज इलो वैता काढू नको पडवळा व्हायचा माझा बियाचा जर पडवळा कापल्या नसता 440 वॉल्ट तो शॉक लागलो नसतो अरे खरा ना ह्या आता मी चालू केल्यापासूनच डोळे मारू कशा लागली की हे लाइटिंग सुद्धा माहिती आहे जोईल बुवाकडे किती पॉवर आहे म्हणजे माझ्या पॉवर मुळे तो लोड सुद्धा कमी होता पी चाय पी बाकी बुवा भजनाच्या बाबतीत तो बाप हा पण आज त्याचा खोळो कुत्रो चावलो त्याका वाटला काय बाजूक यो जोयला तो गावा ना ह्याका धगून घालूया पण जोयलान भाल्यांका धगवलेलो लक्षात ठेव आणि बुवा मग अशी बोलता आपण गुंडू सावंत बुवांचा सुद्धा विषय बोललो बुवा युट्यूबच्या माध्यमातून जाऊ दे आज युट्यूबच्या माध्यमातून बुवा मी सांगण्याचा प्रयत्न करीन ज्यावेळी आमचा भाचा आमच्या खुडीगावचा भाचा आमच्या आचरे गावामध्ये गणपतीच्या सीझन मध्ये गणपती बुडवायला गेला नाही बुवा बुडून त्याचा अंत झाला आणि ज्यावेळी गुंडू सावंत बुवांची आणि मला वाटतं लोके बुवांची बारी आचऱ्या गावात मध्ये होती बुवा जेवढे जमलेले पैसे होते ना पेटीमध्ये जमलेले पैसे आणि त्यांची सुपारी होती ती त्यांच्या परिवाराला बुवा दान केली एवढा दानशूर माणूस आहे म्हणून बुवा आपल्या भजन क्षेत्रामध्ये असा माणूस आहे नाव त्यांचं बुवा काय जण म्हणतात गुंडू सावंत बुवा वाईट आहेत पण मनाचा दिलदार माणूस आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद गुंडू सावंत बुवासाठी करा त्याचप्रमाणे आमचे संजय पवार बुवा सुद्धा आज आमच्या गणेश जांभळे बुवांच्या घरासमोर स्वामी समर्थांचा मठ बांधलेला आहे आमच्या बुवांनी बांधलेला आहे मला वाटतं त्या मठासाठी 51,000 रुपयाची देणगी आमच्या संजय पवार बुवांनी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद नाही का बुवा आज बोलता युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा सांगेन की बुवा आमच्या भजन क्षेत्रामध्ये संदीप पुजारी बुवा विनोदाचा बादशाह आहे मला वाटतं परवाच्या दिवशी काहीतरी राजापूर उपळेमध्ये बारी करते वेळी
बाथरूमला बाहेर गेले आणि त्यांच्या हातातलं 4.5 ते 4 लाखाचं ब्रेसलेट त्यांचं कुठेतरी पडलंय. परमेश्वराला मी प्रार्थना करीन, ज्यांना कुठं कोणाला जर भेटलंय ते ब्रेसलेट नवीनच बनवलेलं, तर 4-4.5 लाखाचं ब्रेसलेट त्यांचं कुठेतरी पडलेलं आहे. म्हणजे त्या गावात पडलेलं आहे, आपल्या गावात पडलेलं नाही. पण युट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो, बुवा कष्टाच्या मेहनतीच्या पैशामधून त्यांनी ते खरेदी केलेलं आहे. जर ते कुणाला भेटलं, त्या उपळे गावातील मी बाजूबाजूच्या सुद्धा विनंती करेन की ज्यांना कुणाला ते भेटलं असेल ते प्रामाणिकपणे ज्याचं त्याला परत द्या. आयुष्यामध्ये संदीप पुजारी तुम्हाला जे आशीर्वाद देतील ना, त्याचं मोल त्या पैशामध्ये नसेल, एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद. बाकी बुवा अतिशय सुंदर तुम्ही भजन केलं, त्याबद्दल मी तुम्हाला नाव ठेवणार नाही अतिशय मोजक्या वेळेमध्ये, कारण महिला वर्ग जे बसलेले आहेत बुवा त्यांचा अंत मी या ठिकाणी बघणार नाही. 1-2 साईबाबांची गाणी या ठिकाणी सादर करतोय. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलावलं जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन. झाडलं बोलावलं जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली याने आज्ञा मला, निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला. झाडलं बोलावून जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन. झाडलं बोलावून जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला, निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. बघ जरा लाईटीचा काय बघ जरा मध्ये मध्ये गीत गात्या वेळी खूप मनाला आनंद होतो नाही काय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, ओ कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी, झालो दंग मी, पाहून या साईला. झालो दंग मी, पाहून या साईला. झालो दंग मी, पाहून या साईला. आला कसा गोड पाला, आला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी, झालो दंग मी, पाहून या साईला. पाहून या साईला. झालो दंग मी, पाहून या साईला. पावन साईंचे हे गुरुस्थान, वाणी घटेल गाता गुणगान. कमी कमी. पावन साईंचे हे गुरुस्थान, वाणी घटेल गाता गुणगान. वाणी घटेल गाता गुणगान. वाणी घटेल गाता गुणगान. रिताना रिताना कोणी तूनच गेला, रिताना कोणी तूनच गेला. रंग मी पाहून या साईला, रंग मी पाहून या साईला. रंग मी पाहून या साईला. गेलो खबर. आता
आता त्याचो गजर चालू असताना मी हे बसलेलं आहे, बरोबर आहे ना? काय माका जाण्यासारख्या नाही होता, पण त्याचा कसा त्याका बोलक लागल्याबरोबर तो उठान वाटेक लागलो. म्हणजे ही काहीतरी चुकीची पद्धत आहे ना. म्हणून मी तुमका सांगते की गजर लिवताना आपण त्या पंक्तीत बसताव काय आपण बघायचा, बरोबर? बरं, ह्यो माणूस कसो हा, त्या भाभीचा मगाशी माका सांगल्यान ना, ह्या माणसान दाटू माटूची 3 लग्न केल्या नव्हती. 3 लग्न केल्या. पहिला लगीन केल्यानंतर शाळा मास्तरनी बरोबर पहिला लगीन केल्यान तिका एक वेगळीच खोडी. तिका काय सवय होती, जा काय दिवसभर शाळेत काय बोलायचा तेवढा ती रात्री जाबडायची. झाला बाबा ह्याचा लगीन झाला 5 परतावन झाला. ह्यांका खोलीत घातल्याने दोघांका खोलीत घातल्याबरोबर नेहमीप्रमाणे ह्यांनी आपला तिच्यावर हात टाकूचो प्रयत्न केला. टाकलेलो नाही, मी काय चावट बोलणार नाही, हात टाकणार एवढ्यात ती बडबडली काय, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालायचा नाही. मेलो करमान. बरागलो 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च केले लग्नात आणि ह्या दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगता. बरा पेन वही पुस्तका सगळा दप्तरात. झाला बाबा काडी मोड दिल्यान, ह्याका सोड चिठ्ठी दिल्यान, दुसरा लगीन केल्यान. ती गावली टेलिफोन एक्सचेंज वाली. तिका सुद्धा हिच्यासारखीच खोडी. जी काय दिवसभर करायची ती रात्री जाबडायची. तिच्या बरोबर सुद्धा असतात. पहिले दिवशी ह्याच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, हात टाकणार एवढ्यात ती बडबडली, इस रूट की सभी लाइनें इस वक्त व्यस्त है, थोड़ी देर के बाद प्रयास करो. ह्यो म्हणा करो पहिला तर दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगा. ह्या तरी निदान बरा थोड्या टायमान तरी प्रयत्न करू सांगता. अरे थोड्या वेळान प्रयत्न करू ढीक ता सांगा, तो सर तुका रेंज दिली गेली. कारण रेंजचा प्रश्न असो, एकदा आयडिया असली तर BSNL ला नसता, BSNL ला असली तर जिओक नाही, जिओक असली तर एअरटेल ला नाही. आणि झाला बाबा तिसरा लगीन केल्यान तिका एक वेगळीच खोडी. तिका मेंढीकोट खेळायची सवय. झाला बाबा रातभर दिवसभर लगीन करून दमलेलो पाया पडान. रात्र झाल्याबरोबर ह्यो तिच्यावर हात टाकलेलो नाही. ती नुसती काय सांगा, हो त्याला एक डाव मेंढीकोट खेळाया ना. ह्यो दमलेलो असल्यामुळे फक्त काय करी, असो करी परत झोपा. सकाळपर्यंत काय ह्यो मेंढीकोट खेळलेलो नाही. उठलो नी आंघोळेक गेलो, टावेल घेतल्यानी आंघोळेक गेलो. आंघोळ्यात गेल्याबरोबर माऊली येऊन दरवाजावर टावेल लावून अशीच रवली, म्हणाली आज तुमका एक डाव खेळल्याशिवाय सोडणारच नाही. आता ह्यो जागरणचो दमलेलो. ह्या माणसानं काय केल्यान, दमल्याबरोबर आळस दिल्यान. तू सांगतस म्हणून एक डाव खेळाया, असा आळस काढल्याबरोबर कमरेचा टावेल सुटला. आता म्हणाली कर्माचो मेंढीकोट खेळणार होय तो तुरु बघून झालो. माका काय बोलक येत नाही, पण त्याका माहिती आहे ह्यो आता माझा मरण काढल्याशिवाय गप राहायचो नाही म्हणून तो पळालो. त्याका बोलून कोणीतरी हाना, जयेश अरे कुठेतरी ते गेले ते बघ, नाही तर तो जाऊन सुद्धा कुठेतरी बसेल. दिसत तर नाही खया तो. आमच्या अण्णांसाठी या गाणं होकच आहे. तिने एवढे पैसे त्याला आणून दिले, पण याक तरी गाणं म्हटल्यान का त्यांच्यावर. त्यांच्या हातातून लक्ष्मी एवढी त्यांनी घेतल्या, पण याक सुद्धा आमच्या अण्णांवर गाणं म्हटल्यान नाही. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा. सारखा. आमच्या अण्णांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा, कारण कित्येक वर्ष मी त्यांना बघतोय. आमचं पाहुणे पायाचं नातं असण्याच्या अगोदरपासून त्यांची नी माझी ओळख आहे. मी त्यांना बघत आलेलो आहे. अगदी मनापासून तुमच्या कार्याला सलाम या ठिकाणी करतोय. कारण मित्र कसा असावा, आपण ज्यावेळी आपलं सुख दुःख एकमेकाशी वाटून घेतो नाही काय, आपला काही असू दे दुसऱ्याक सांगता, काय एखाद्याचा लपडा असला तरी आपण दुसऱ्याक सांगता हे असा असा हा माझा, कोणाक सांगा नको. तो मित्र चांगलो असलो तर सांगा, तो नाही चांगलो जर नसात तो बबाटो करतो रो गावभर. काय रे मग सगळं बबाटो करतो रो. पण लग्नाचं सीझन म्हटल्याच्या नंतर मगाशी लग्नाचा विषय येलो म्हणून मंगलाष्टका ज्याची झाली नाहीत ना त्या झाल्यासारख्या वाटवा दे म्हणून त्याच्यासाठी मंगलाष्टका सादर करतो. सीता राम पती दिसेच जगती, चंद्राप्रती रोहिणी, काली रुक्मिणी, मालिका सुकरे, तो आनंद बंसीधर कैसे शोभे सरस्वती गणपती, कुर्या सदा मंगल शुभ मंगल, शुभ मंगल, शुभ मंगल. लग्नाला आलेल्या कोणीही मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये. लग्नाची सोय आमच्या बाजूला जयेश गाडी यांच्या घरी करण्यात आलेली आहे. ताबडतोब तिकडे जाऊन लाईन लावा आणि लाईन जेवण झाल्याच्या नंतर अहिराचा कामगार चालू होणार आहे. अहिर केल्याशिवाय मात्र कोणीच जाऊ नका. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान, मंडपी थोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान, मंडपी थोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. दोन जीवांचे झाले मिलन, आज इथे या क्षणी झाले शुभमंगल शुभदिनी, झाले शुभमंगल शुभदिनी, झाले शुभमंगल शुभदिनी. दोन जीवांचे झाले मिलन, आज इथे या क्षणी झाले शुभमंगल शुभदिनी, झाले शुभमंगल शुभदिनी, झाले शुभमंगल शुभदिनी. पण लग्नात या गाणं साऊंडवाल्यांनी लावल्याशिवाय लगीन झाल्यासारख्याच वाटवाचा नाही. साऊंडवाले माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा
ओसरला लेख चालली सासरला लेख चालली सासरला लेख चालली सासरला माय पित्याचा सावली कला माय पित्याचा सावली कला काळ सुखाचा मम्मी लेख चालली सासरा लेख चालली सासरा लेख चालली सासरा या गाणं चालू झालं की हुंदको आवरतच नाही काय करणार गेलं आणि काय झाला सगळी रडारोय ह्या गाणं लागल्याबरोबर कारण पाठवणीची घटिका आली ना सगळी रडारोय नुसती पाया पडल्यानंतर जो तो रडता पण खावशी कांदे लावचे लागतात एवढ्यात त्या नवरीचं बारको एवढं भाव होतो तो आपल्या बापाचा काय विचारता बाबानू ताई रडता काकी रडता दादा सुद्धा रडता आमची शेजारची काकी सुद्धा रडता बहीण भाभी सुद्धा रडता पण म्हणाले आमचे दाजी कशाक नाही रडत एवढ्यात बापसान सांगल्या बाबू आज एकच दिवस तुझी ताई रडता अरे उभो जन्म दाजींकाच रडवता एवढा लक्षात ठेव काय करतील ते हा? पण लग्नाचा विषय आता पहिल्यांदा जमाना होतो तो 8-8 15-15 दिवस लगीन असायची नाही काय कोण काय सारवान करता कोण मंडप घालता हा कोण पत्रिका वाटून गेलो आता तो विषय राहिलो नाही आता सकाळी धामधूम दुपारी टामटुमनी संध्याकाळी सगळा सामसूम समजा चुकान कोण अयर देव गेलो तर म्हातारी घराकडे असतली म्हातारी सांगतली अरे बाबा आता ते खेकाई अयर घेऊन जोडा गेला हनीमूनला गेला आता जोडा गेला हनीमूनला आता बादशाकडचे दोन अयर घेऊन एकदम आता रवलो नाही विषय नाही काय पण बघा आपल्या विराट कोहली माहिती आहे ना आपल्या भारताचा कर्णधार लगीन खय जाऊन केल्यान अनुष्का शर्मा बरोबर इटली तेव्हा त्याची हौस पिटली इटलीक जाऊन केल्यान आता इटलीक जाऊन केल्याबरोबर आमच्या बुवांच्या गावचा एक गंगला वय वर्ष 72 ताका सुद्धा लग्नाक जाऊचा होता पण काय केल्यान विराट कोहली तकडे इटलीक लगीन केल्यांनी तो आपलो मुंबई तिलोनी धूम धडाक्यात पूजा घातल्यान कारण लग्नाच्या पूजेचा एक वैशिष्ट्य असा जोपर्यंत लग्नाची पूजा होत नाही तोपर्यंत पुढच्या कार्यात मोकळीक नाही म्हणजे पाहुण्या पैकांकडे पाया पडत जाऊ तर झाला बाबा गंगला त्या पूजेक गेला गंगला म्हणता ऐकू गो नुसका माका सुद्धा लग्नात यायचा होता पण काय करतं आमची हे पार्टी नेत ना लग्नात काय करतलं बरं बाहेर जायचं असलं तर काय विमान पार्किंगला लावू जागा घायसून बा उडाला की तकडे जाऊन थांबता बाय एकटीच बाय बरा कंडक्टरने सांगलं की बाय पार्किंगला लावून जावता पण ऐकलं नुसका पूजे केले नाव घे बघूया गो नाव घे एवढ्यात अनुष्का शर्मा नाव काय घेतलंय सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला आणि विराट रावांचे नाव घेते हात लावून त्याच्या तुम्ही म्हणता काही नाही बाबा बॅटीला हा बॅटीला पण गंगला लय पोचलेला गंगला म्हणता गोगो नुसका लय पोचलेला बाय तू बॅटी पर्यंत जाऊन पोचलं मका वाटला स्टंपा खात लावून नंतरच की काय अरे तो गेलो खाय अरे गेलो रे खोय बघा काजी बिजीत नाही ना तिकडे गेलो तो कलमा बिलमान नाही ना तिकडे खोय नाही तो आंबे बी गावले नाही तर तो कलमाच आता वाऱ्यान पडतो ना तिकडे सुद्धा गेलो पण ह्या बरा नाही जय देवा शपथ हो तो पळता ना पळता भुई थोडी करू गई का हा खय गेलो तो बघा तरी त्या का अण्णा
जा आणि घेऊन येते का पुन्हा ख्वाबों के दिन वो किताबों के दिन सवालों की रातें जवाबों के दिन यही साल हमने गुजारे यहाँ यही साथ खेले हुए हम जवान वो बचपन बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना सुटेल खारे हात दोस्तीचा सुटेल खारे हात दोस्तीचा नाही 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 सुटेल खारे हात दोस्तीचा नाही 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 ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही 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 ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही एकच राजा या महाराज या तोफेचा आवाज झाला महाराज या गडावरती हा खय खय म्हणून गेला होय त्याचा म्हणणं काय ह्यानी लवकर संपवायचा आणि आपलं घरात जाय आता जवळच 10 मिनिटाचं अंतर मी 5 वाजता संपून कोंबडो आलो होता ना घरात जाय तुका काय उद्या सकाळी 8 वाजता घरात जाऊ एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं शिवरायाचं माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर माझ्याचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर आठवण होते मना मनातून भरवाजे गलिंद्यावर जात पातला धर्म मानिला सगळा माणुसकीवर
मातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. बुवा, आज जर बघितलं ना आपण, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तुम्ही सांगितलं की अमावास्येच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 गड किल्ले जिंकले. पण मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकले, त्या एकाही गडावर तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो? एकाही गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव आपलं कोरलेलं नाही. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे, आज जर ग्रामपंचायतीत जर निवडून इलो ना, आणि त्यांनी एखादं साधं संडास किंवा मुतारी बांधल्या, तरी त्याच्या नावाची जर पाठी जर नाही लागली ना, तर हंगामो करीत हंगामो. बरोबर ना? एवढी बुवा आज परिस्थिती झालेली आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचा मोठेपण केलं नाही. म्हणून बुवा, आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज परत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पाहिजेत. हो, प्रत्येकाचं उदाहरण बरोबर आहे. प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजेत. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असेल तर प्रत्येक घराघरामध्ये प्रथमतः जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बुवा, आपण जर उदरामध्ये व जिजाऊ मातेला जर मारून टाकलं तर छत्रपती शिवाजी महाराज कसे होऊ द्यायला? आमच्या बुवांचा एक गजर आहे. बुवांनी मगाशी सांगितली की सुरक्षा कायदा पाहिजे. बुवा, तुमच्या मताला मी सहमत आहे, तुमच्या मताला मी सहमत आहे. सुरक्षा कायदा यायलाच पाहिजे. सुरक्षा कायदा हा लागू झालाच पाहिजे. कारण आज छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार झालेले आहेत, आपण उघड्या डोळ्यांनी बघतो. आणि हा जर थांबायचा असेल तर सुरक्षा कायदा यायलाच पाहिजे. पण हा सुरक्षा कायदा येण्याच्या अगोदर आमच्या पोलीस इन्स्पेक्टर रिटायर्ड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समोर सांगतोय मी, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल, सुरक्षा कायदा जर आपल्याला पाहिजे असेल, तर स्वतःच्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे की आपण कसं वागावं. आपल्या माता भगिनी, आपली मुलं कॉलेजमध्ये जातेवेळी कोणते कपडे घालून जातात, पहिल्या पानावरती गृहपाठ असतो, शेवटच्या पानावरती काय असतं, हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. बरोबर की नाही? आपल्या मुलीला मोबाईल मध्ये रिचार्ज करण्यासाठी आपण 100 रुपये देतो, आणि संध्याकाळी घरी येते वेळी त्या मोबाईल मध्ये 1000 रुपयाचा रिचार्ज कोण मारताय हा बघू काय. बरोबर की नाही? अहो, घराकडे आपण फीसभर कपडे घालून मुलीला शाळेत पाठवणार किंवा कामावरती पाठवणार, आणि आपण संध्याकाळी आल्याच्या नंतर म्हणणार माझ्या मुलीवरती बलात्कार घातला. मग सकाळी ज्यावेळी कपडे फाटके घालून गेला ना पोरग्या, तेव्हा तुझे डोळे गेलेले खवय. सुरक्षा कायदा योग होय या मताशी मी सुद्धा सहमत आहे. पण आपण आपल्या घरापासून सुरुवात करू होई. बरोबर असाल तर टाळ्या वाजवा, नाही तर उगाच आपण म्हणणार काय सुरक्षा कायदा पाहिजे, सुरक्षा कायदा पाहिजे. ओ, छत्रपती शिवाजी महाराजांचे जर मावळे आपल्याला बनायचं असेल ना, तर आपल्या आया बहिणीवरती बलात्कार करणारे, अत्याचार करणारे नराधम वाढलेले आहेत ना, त्या नराधमांचा गळा घोटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बना, तरच हा सुसज्ज महाराष्ट्र आपल्यात झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. नाही तर फक्त आपण म्हणणार काय, तिळो लावणार, चंद्रकोर लावणार, कानात बाळी घालणार, आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, तोंडात बघला असतं बचकाभर मावा. असे मावळे जन्मात येऊन काही एक उपयोग नाही. बरोबर की नाही? आज आपण फक्त सांगण्याचं काम करणार, आचरण करायचं तुमच्याकडे आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय संतोष घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ एक गाणं घ्या. त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आज नयनातुनी झरते पाणी, 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 आज नयनातुनी झरते पाणी. संतोष घाडी शोधू कुठल्या ठिकाणी, संतोष घाडी शोधू कुठल्या ठिकाणी, आज नयनातुनी झरते पाणी, आज नयनातुनी झरते
दूर आज लागेला माझा दूर, आज लागेला माझा दूर. कसा सोडून गेलास दूर दूर, कसा सोडून गेलास दूर दूर. कसा सोडून गेलास दूर दूर, कसा सोडून गेलास दूर दूर. आज मृदुंगा परी तकवा हळहळ करी, आज मृदुंगा परी तकवा हळहळ करी. आज मृदुंगावरी सर्व हळहळ करी, आज मृदुंगावरी सर्व हळहळ करी. हंबरडा फोडेला या टाळानी, आज नाही आतून धरते पाणी, आज नाही संतोष घाडेगावकर यांच्या आत्म्यास शिरस शांती लाभू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. हा? अण्णा करंदीकर तुम्हा कोठे शोधू, अण्णा करंदीकर तुझे शोधू, अण्णा करंदीकर कुठे. सभापती प्रत्येक माणसाला मदत करण्याचा स्वभाव अण्णा करंदीकर साहेबांचा होता बुवा. सभापती असताना बुवा त्यांनी एवढी कामं केली अण्णा करंदीकर साहेबांनी त्यांच्यासाठी बुवा 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी गाणी बुवा आमच्या मुनगेकर बुवाने अजरामर केलेली आहे. फक्त प्रत्येक कुठल्या प्रसंगावरती गाणं नाही अशी माझ्या गुरुमाऊलीने ठेवलेली नाही. माझ्या गुरुमाऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. शोधू अण्णा करंदीकर तुम्हा कोठे, शोधू अण्णा करंदीकर तुम्हा कोठे, शोधू अण्णा करंदीकर तुम्हा कुठे, शोधू अण्णा करंदीकर तुम्हा कुठे. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. सुना सुना आज वाटे, अण्णा करंदीकर तुम्हा कुठे, अण्णा करंदीकर तुम्हा कुठे. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. तुमच्या विना कोयरे गाव सारा, तुमच्या विना कोयरे गाव सारा. सुना सुना आज वाटे, अण्णा करंदीकर तुम्हा कुठे, धन्यवाद. हरिनामाचं मोल सोन्या चांदी तर तोलून चालायचं नाही, हे गड्या तोलून चालायचं नाही. घडा पापाचा घडा पापाचा घडा पापाचा र भरल्यावर कलियुगात धड
कलियुगात धडगत नाही. आपल्या या कलियुगामधून जर तरुण जायचं असेल तर बुवानी चांगलं उदाहरण दिलेलं आहे. पाण्यावरती दगड राम नामामुळे तरले. तर आपण सजीव प्राणी आहोत. या सजीव प्राण्यामध्ये आपण जर रामनाम मुखामधून घेतलं ना त्या कलियुगाचा भवसागर पार करून जायला फारसा वेळ लागणार नाही. पैसा अडका कोणाकडे नाही हो, पैसा अडका सगळ्यांकडे आहे नाही काय. पैसा अडका सगळ्याकडे आहे, कोण गरीब नाही. पण आपण जेवढं पैसा कमवतो त्या पैशाला जर किंमत जर द्यायची असेल तर त्याच्यासाठी राम नामाचं मोल त्या पैशामध्ये दिलं पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो, कोणी धनवान पैशाने तिजोरी भरतो, धनवान पैशाने तिजोरी भरतो, कोणी धनवान पैशाने तिजोरी भरतो. कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो, कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो, कष्ट करणारा गरीब उपाशी मरतो. मदतीचा हात न मायेची साथ, आठवणी साऱ्या ठेवल्या मनात. हत्तीचा हाताला मायेची साथ, आठवणी साऱ्या ठेवल्या मनात. हत्तीचा हाताला मायेची साथ, आठवणी साऱ्या ठेवल्या मनात. कुणाचा ताळमेळ नाही, माणूस माणसात नाही. आज माणूस माणसात नाही. गडा बाबा तर बनल्यावर कलियुगात धडगत नाही. गडा बाबा तर बनल्यावर कलियुगात धडगत नाही. कुणी धनवान पैशाने तिजोरी भरतो बुवा. आज आपल्याकडे जर बघितलात ना या कोकणामध्ये सुद्धा बुवा, ज्याच्याकडे आंबे आहेत, आपण पिकवतो आंबे, ते बुवा 1000 रुपयाने इथे इकडून डझन जातात आणि ते 5000 रुपयाने ते आंबे विकतात. म्हणजे गरीब आज तो गरीबच राहिला. म्हणजे शेतकऱ्याच्या पदरामध्ये आज बुवा पैसा नाही आहे. शेतकरी काबाड कष्ट करूनच गेला, काबाड कष्ट करून गेला. त्याच्यावरती मला येणारे खाणारे भरपूर आहे. म्हणून मदतीचा हात आणि मायेची साथ, आठवणी साऱ्या त्या या मनात. आज ज्याच्याकडे धान्याचं 100 किलोचं पोतं भरलेलं आहे, 100 किलोचं पोतं भरलेलं आहे, त्याला ते उचलता येत नाही. आणि ज्याला उचलता येतं त्याच्याकडे पैसा नाही. हा म्हणून काय म्हणतोय बघ, शेती भातियन जमीन जुमल्या पायी, हात करणारा भाऊ भावाचा राहिला नाही. जमीन जुमल्या पायी, हात करणारा भाऊ भावाचा राहिला नाही. जमीन जुमल्या पायी, हात करणारा भाऊ भावाचा राहिला नाही. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. कितीही कोरोनासारखं संकट येऊ दे बुवा, कितीही कोरोनासारखं संकट येऊ दे, त्या परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये ठेवा. आयुष्यात तुम्हाला कोणती गोष्ट कमी पडणार नाही. बुवाने मगाशी सांगितलं की आज बुवा त्या परमेश्वराप्रमाणे आपले आई वडील आहेत ना, त्या आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात तुमचा कधी मागे फिरून पाडण्याची पाळी येणार नाही. तुम्ही पंढरपुरामध्ये जा, तुम्ही तुळजापुरामध्ये जा, तुम्ही कुठेही जा, त्या देवदेवताला जाण्यापेक्षा घरात आपले वृद्ध आई वडील आहेत ना, त्या वृद्ध आई वडिलांच्या चरणापाशी नतमस्तक व्हा. तुम्हाला मागे वळून बघण्याची कधी पाळी येणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. आज जे आम्ही चांगलं सांगतो ते घरी घेऊन जा. आज मुला मुलींना बुवानी सुरक्षा कायदा सांगितला ना, आज तुम्हाला जर काम धंदा करायला येत नसेल तर करू नका. तुम्हाला अभ्यास करायला येत नसेल करू नका. आई वडील सांभाळतील तुम्हाला. पण समाजामध्ये कुठेतरी आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली झाली, एवढ्या खालच्या पातळीला कधी पुढे जाऊ नका. एवढे 2 शब्द या बारीमध्ये आमच्या घरी घेऊन गेलात ना, भजन केल्याचं सार्थ झालं म्हणून समजेल. म्हणून काय म्हणतोय, भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. भय दुःखाच्या लाटा जरी आल्या किती, हरिनाम घे ओठात नाही भीती. माणिक मोत्याने भागीची गोडी, पुण्याची थोडी रिकामी, आज पुण्याची थोडी रिकामी. गडा बाबा तर बनल्यावर कलियुगात धडगत नाही.
करणारी बुवा शेवटची पिढी आज आपल्याला बघायला मिळते. डोक्यावर पदर घेणारी शेवटची पिढी आहे, नाही काय? नाही तर आज बघितलं तर फॅशन एवढी वाढलेली आहे, फक्त साड्या फक्त कुठे आपल्याला बघायला मिळतात? भैमुगात, नाही काय? साड्या भैमुगात लावलेल्या बघायला मिळतात. आणि आज ड्रेस, पंजाबी ड्रेस, नाही काय? पंजाबी ड्रेस, त्या स्कार्फ ना तोंडात बांधाचा कोणी काढला ना ते तो सत्कार कर बुवा. स्कार्फ तोंडात बांधाचा काढल्या ना ते तो सत्कार कर. कारण काय माहिती आहे, समजा एखाद्याचा पाखरू जर एखाद्याच्या गाडीवर घेऊन जायत असत ना, तर समोर तो काय म्हणता, वा काय माल पटवलंच भारी, अरे तुझा आपल्याला म्हणून बुवा आज तोंड बांधून फिरण्याची आपली पद्धत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढी आपल्यासाठी तरतूद तेवढी करून ठेवलेली आहे. तोंड बांधायची पद्धत त्यांची आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तोंड बांधून फिरण्याची पद्धत रवलेली आहे. आपलं तोंड दाखवा, चांगला चेहरा परमेश्वराने दिलाय ना तो दाखवा, कधी तुमच्या मागे कळी लागणार नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, डोळ्यात पाणी येई भरून साखरे मायेची गिरी उडून, डोळ्यात पाणी येई भरून साखरे मायेची गिरी उडून, डोळ्यात पाणी येई भरून साखरे मायेची गिरी उडून, पंचपक्वानाचं भरलेलं ताटपणा मायेचा तो घास नाही, आज मायेचा तो घास नाही. घडा पापाचा भरल्यावर कलियुगात घडत नाही, घडा पापाचा भरल्यावर कलियुगात घडत नाही. हरिनामाचा मोल सोन्यासाठी कर, नामाचा बोल सोन्यासाठी कर, सोलून चालायचं नाही, हे गड्या सोलून चालायचं नाही. घडा पापाचा भरल्यावर कलियुगात घडत नाही, घडा पापाचा भरल्यावर कलियुगात घडत नाही, घडा पापाचा भरल्यावर कलियुगात कलियुगात धडगत नाही. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.